सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 116 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा पहिल्यापासून ऐकावी. तन्वीने तिच्या ब्लाऊजमध्ये लपवलेली चावी अर्जुनने त्याच्या तोंडाने बाहेर काढली आणि शेवटी त्याला त्याच्या बायकोच्या आग्रहाखातर सासरवाडीत मुक्काम करावाच लागला. तो तिला मिठीत घेऊन झोपला होता आणि आता पुढे रात्र बरीच झाली होती. तन्वी अर्जुन तृप्त होऊन एकमेकांशी गप्पा मारत होते. तो तिच्या गालावरून हात फिरवत होता आणि ती आणखीनच शहारत होती. आत्ताच त्यांचं मिलन झालं होतं, पण त्याच्या स्पर्शाची जादू इतकी चढायची की तिला लगेचच पुन्हा रोमांचित करत होता तो स्पर्श. तो तिच्या ओठांवरून बोट फिरवत म्हणाला, तनू ती नुसती हुंकारली. तनू बेबी, आज तू खूप सुंदर दिसत होती त्या येलो साडीत. मला तुला तसं त्या साडीत पाहून काय काय होत होतं हे तर शब्दात सांगतासुद्धा येत नाही. आणि ती हसली आणि म्हणाली, बेबी, तुला जे काही वाटत होतं ना ते सगळं तू न बोलता करून दाखवलं आहे ना. मग आता काय अजून वाटतंय तुला माझ्याबद्दल? अर्जुन सरांचा रोमॅन्टिक मूड अजून शांत झाला नाही वाटतं, ती म्हणाली. तो म्हणाला, असं नाही तनू, मिलनाच्या आधी आपण जेवढं रोमॅन्टिक बोलण्याची वागण्याची गरज असते ना तेवढंच मिलन झाल्यावर सुद्धा रोमॅन्टिक बोलणं गरजेचं असतं. नाहीतर ते कामापुरतं आपण एकत्र आलो आणि दूर गेलो असं वाटतं. आणि मला तू खूप खूप आवडत होती त्या येलो साडीत. मी ना तुला आता खूप खूप साड्या घेऊन देणार, ती म्हणाली. अर्जुन, तुला आवडत नव्हते ना मी साडी घातलेली, आणि आता कसं आवडतं? तो म्हणाला, येस बेबी, तू हॉट दिसतेस साडीत. आणि तो तिच्या हनुवटीपासून तिच्या उघड्या छातीवरून, बेंबीवरून, कमरेवरून बोट फिरवत म्हणाला, आणि तुझी फिगर खूप जास्त सेक्सी वाटत असते साडीत. असं म्हणून त्यानं तिच्या कानाला हळूच चावा घेतला आणि तिनं लाजून हसत मान वळवली. त्यानं तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाला, डोंट शाय बेबी डॉल, आता का लाजतेस? आपण किती खुल्लम-खुल्ला रोमॅन्स केला आणि तरीही तुला लाज वाटते. ती म्हणाली, अर्जुन, तुला नाही कळणार. असं म्हणून ती त्याच्या मिठीत शिरली. अर्जुन तिला छातीशी घट्ट आवळत हळूच म्हणाला, तनू, उद्या काय लपवशील गं आणि कुठे? तशी ती खूप लाजली आणि लाज मिश्रित हसून म्हणाली, नो अर्जुन, गप्प बस आता. ते मी तू इथं राहावं म्हणून केलं होतं, ओके? आता मी पुन्हा असं काहीही करणार नाही, कळलं? तोही हसला आणि म्हणाला, मग मी रुसेन फुगेन तेव्हा तरी करशील की नाही? यार, मला तर हा ठास खूप खूप आवडला. सो ब्युटिफुल अँड सो रोमॅन्टिक. आणि मग ती त्याच्या दंडावरून, छातीवरून एक बोट अलगद फिरवत म्हणाली, अर्जुन, जानू, तू ऐकलं ना त्या काकू काय म्हणाल्या मघाशी? वॉट? माझा तर सगळा फोकस फक्त चावीकडे होता माझ्या, तो म्हणाला. आणि ती म्हणाली, किती महिने झाले आपल्या लग्नाला? असं म्हणाल्या त्या. मग आपण बेबीचा विचार करूया का? आणि तो पटकन तिला मिठीतून सोडत म्हणाला, हे तनू, नो वे तनू, आर यू सिरियस? तू खरंच त्यांचं बोलणं इतकं मनावर घेतलं आहेस? आणि ती हट्ट करत म्हणाली, जानू, टेल मी, व्हाय नॉट? का नाही आपण विचार करायचा? तो म्हणाला, तनू, तू म्हणालीस की सगळे म्हणतात की तुझा नवरा का नाही येत. तुला खूप वाईट वाटलं हे ऐकून, म्हणून मी आलो. गॉट इट? बट नाव लोक म्हणत आहेत की बाळ कधी होणार, म्हणून मग आता आपण बाळही जन्माला घालायचं का आपण? आपली इच्छा नसताना इतकं का तू ऐकतेस त्यांचं यार? ती म्हणाली, अर्जुन, त्यांचं नाही मी ऐकत, बी प्रॅक्टिकल. मला आता, असं म्हणून ती लाजली. तो म्हणाला, ओ माय गॉड, किती लाजतेस? थोड्या वेळापूर्वी तर किती डॅशिंग वागत होती तू. तुझी हीच खासियत तर मला मॅड करून टाकते डार्लिंग. आता त्यानं तिच्या बोटात बोटं गुंपून पुन्हा तिच्या उघड्या अंगावरून किस करत होता. ती म्हणाली, अर्जुन, आता कुणालचं उद्या लग्न होईल, मग काहीच प्रॉब्लेम नाही, आपण विचार करूया. आणि हळूच त्याच्या कानात म्हणाली, आय वॉन्ट बेबी, मला बाळ पाहिजे. आणि ती खूप लाजत तोंड लपवत होती. तो तिची ती गोड मागणी ऐकून खूप सुखावला. बायको जेव्हा तिच्या नवऱ्याला त्याच्यापासून बाळ मागत असते तेव्हा तो क्षण त्याच्या आयुष्यातील खूप भावूक क्षण असतो. तसाच अर्जुनसुद्धा थोडा भावूक झाला आणि तरीही म्हणाला, तनू, तुला माझा कंटाळा आला आहे ना? ती म्हणाली, नो जानू, असं का म्हणतोस तू? उलट मला माझा नवरा, माझ्या बाळाचा बाबा म्हणून तू आणखीन खूप जास्त आवडशील. ओ रिअली?
असं म्हणून त्यानं तिच्या उघड्या अंगावरून हळूवार हात फिरवत म्हणाला, देन लेट्स स्टार्ट स्वीट हार्ट, प्रिपरेशन ऑफ बेबी. आणि ती पुन्हा हसून डोळे मिटून त्याला फील करत होती. त्यांच्या दोघांचा रोमांसा पुन्हा एकदा मूड तयार झाला होता आणि इतक्यात जोरजोरात त्याच्या रूमचा दरवाजा वाजला. तन्वी, दार उघड. हा तर कुणालचा आवाज होता. खूप घाबरलेला दिसत होता. आणि अर्जुन तन्वीने पटकन कपडे घातले आणि दार उघडलं तर तो खूप घामेघूम झाला होता. तन्वी म्हणाली, कुणाल, अरे काय झालं? काय होतंय तुला? आर यू ओके? अर्जुनला सुद्धा काही कळत नव्हतं. तिने कुणालला पाणी दिलं आणि तो कसाबसा इतकंच म्हणाला, रिया. रियाची आई, शी इज नो मोर. रियाची आई या जगात नाही. आणि हे ऐकून अर्जुन तन्वी दोघांनाही शॉक बसला. कुणालला आत्ताच डॉक्टरने फोन केला होता. रियाला अजून काही माहीत नव्हतं. कुणालच त्यांचं सगळं पाहायचा, त्यामुळे डॉक्टरांनी कुणाललाच फोन केला होता. तन्वी म्हणाली, कुणाल, रियाला तू काही बोललास का? नो नो, नाही. मी आधी इकडेच आलो आहे. उद्या तर लग्न 1 वाजता. फक्त एक रात्रही रियाची आई तग धरू नाही शकली. तन्वी म्हणाली, कुणाल, आता काय करायचं? रियाला हे समजलं तर तिची काय अवस्था होईल रे? पण आपण तिला आत्ताच काही नको सांगायला. लग्न होऊ दे, मग सांगू. कुणाल म्हणाला, पण अगं मला तिकडे बोलावलं आहे, जावं लागेल. अर्जुन नुसतं त्यांचं बोलणं शॉक बसून ऐकत होता. तो काय बोलणार? मग तन्वी म्हणाली, पण कुणाल, तू एकटा कसा जाशील? कुणाल म्हणाला, तन्वी, जावं तर लागेलच. त्यांचं या जगात आपल्याशिवाय दुसरं कोणी नाही. तो निघणार तसा अर्जुन म्हणाला, कुणाल थांब, चल मीही येतो तुझ्यासोबत. आणि तन्वीला खूप आधार वाटला. अशावेळी अर्जुनची खंबीर साथ तिच्यासाठी फार महत्त्वाची होती आणि त्याला इथं थांबवलं ते बरं झालं असं तिला वाटलं. आणि अर्जुनही एक फॅमिली मेंबर म्हणून त्याचं कर्तव्य पार पाडत होता. आता जवळजवळ रात्रीचे 2 वाजले होते. हळद लागलेली रिया तिच्या रूममध्ये शांत झोपली होती. तन्वीही तिच्या रूममध्ये जागीच होती. तिने रियाला काहीच सांगायचं नाही असं ठरवलं, कारण लग्नात काही विघ्न यायला नको. तिला दुःख तर खूप होणार होतं. शेवटी ती तिची जन्म देणारी आई होती. आता रिया ही पोरकी झाली होती. इतक्या लवकर लग्नाची घाई केली, पण तिचं लग्न पाहणं तिच्या आईच्या नशिबातच नव्हतं. अर्जुन कुणाल तिथं पोहोचले तर बॉडी पांढऱ्या कापडाने पूर्ण झाकली होती. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते. कुणालचं उद्या लग्न होतं. सगळी प्रोसेस सुरू होती. कुणाल घरी नाही हे बघून रियाला संशय आला असता. अंत्यसंस्कार शेवटी हॉस्पिटलमध्येच करणार होते. आता सकाळ झाली. तन्वीचा कुणालला फोन आला. ती फार दुःख वाटून म्हणाली, कुणाल, झालं का रे सगळं? नाही तन्वी, अजून वेळ आहे. अरे कुणाल, आपल्याला हॉलला जावं लागणार आहे, कारण लग्न तर झालंच पाहिजे. कुणाल म्हणाला, तन्वी, अगं काय करू? इथे कोण थांबेल? हे सगळं अर्जुन ऐकत होता आणि तोच म्हणाला, कुणाल, तू जा घरी, मी आहे इथे. कुणाल आश्चर्य वाटून म्हणाला, अर्जुन, अरे तू खरंच थांबशील तू इथे? अर्जुन म्हणाला, हो, आज तुझं लग्न आहे आणि तुझं तिथं असणं फार महत्त्वाचं आहे. तन्वीसुद्धा टेन्शनमध्ये असेल. रियाला काही कळणार नाही याची फक्त काळजी घे. लग्न झालं की तिला सांगता येईल. आणि कुणालने अर्जुनचा हात हातात घेऊन प्रेमाने दाबला. थँक्यू अर्जुन, असं तो म्हणाला. अर्जुनने त्याच्या पाठीवर हलकेच थोपटलं आणि कुणाल घरी आला. आणि इतक्यात एक नर्स आली आणि म्हणाली, एक्सक्यूज मी मिस्टर, यावर काही सह्या हव्या होत्या. मिस्टर कुणालला बोलावतं का? आणि अर्जुन म्हणाला, ओ, तो तर आत्ताच गेला आणि त्यांचं आज लग्न आहे, त्यामुळे ते परत येणार नाहीत. माझ्या सह्या चालतील का? आणि ती म्हणाली, ओके. आणि अर्जुनने तो फॉर्म हातात घेऊन नाव वाचलं आणि फार हादरला. त्यानं विश्वास न बसून पुन्हा एकदा ते नाव वाचलं आणि नर्सला म्हणाला, एक्सक्यूज मी, मी त्या लेडीचा चेहरा पाहू शकतो का, ज्यांचा हा फॉर्म आहे? ती म्हणाली, ओके, तुम्ही बघू शकता. अर्जुन त्या रूममध्ये गेला. त्या बॉडीच्या चेहऱ्यावरून त्यानं थरथरत्या हातांनी ते कापड दूर केलं आणि तो फार धक्का बसून मागे सरकला. तो एकटक त्या चेहऱ्याकडे पाहत होता. त्यानं आधारासाठी भिंत पकडली. त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. डोळे तर असे झाले होते जणू त्यात कुठलीच भावना नव्हती. अगदी निर्विकार, भावनाशून्य डोळे झाले होते त्याचे. इतक्यात तन्वीचा फोन आला. तो फोन घ्यायचं सुद्धा त्याला भान नव्हतं. शेवटी तन्वीनं फोन करायचं बंद केलं.
तिला काहीच कळेना की नक्की काय चाललं आहे हॉस्पिटलमध्ये. अर्जुन का फोन घेत नाही माझा? इकडे कुणाल आणि रियासुद्धा तयार झाले होते हॉलला निघण्यासाठी. रिया तर खूप सुंदर दिसत होती, खूप लाजत होती, हसत होती. तिच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचे तेज, हळदीचं तेज दिसत होतं. कुणाल मात्र शांत होता, पण तन्वीने त्याला समजावून धीर दिला होता. लग्न झालं की पुन्हा रियाला सुद्धा धीर द्यायचा होता त्याला. त्यामुळे कुणाल त्याचा चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात नर्स आली आणि म्हणाली, एक्सक्यूज मी मिस्टर, बॉडी न्यावी लागणार आहे शेवटची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी. म्हणजे आता हॉस्पिटलमध्येच अंत्यसंस्कार करण्यासाठी ती बॉडी न्यावी लागणार आहे. तो फॉर्म देता का? तुम्ही सही केली ना त्याच्यावर? आणि अर्जुन म्हणाला, आता या फॉर्मची काही गरज नाही. म्हणजे त्या नर्सला काहीच नाही कळालं आणि तिने काहीही न समजून अर्जुनला विचारलं, तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की? आणि अर्जुन म्हणाला, म्हणजे आता त्यांचे अंतिम संस्कार इथे नाहीत होणार. ती नर्स म्हणाली, अहो पण आधी तर हेच सांगितलं होतं. मग अर्जुन म्हणाला, कारण आधी त्यांचे अंतिम संस्कार करायला कोणीच नव्हतं, पण आता त्यांचे अंतिम संस्कार विधिवत होतील. आणि ती नर्स म्हणाली, पण तुम्ही त्यांचे कोण आहात? आणि आता अर्जुन पुन्हा त्या बॉडीकडे एकटक पाहत होता. त्या बॉडीच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला, कोणीच नाही, मी त्यांचा कोणीच नाही. व्हॉट? त्या नर्सला तर काही समजतच नव्हतं. अर्जुन म्हणत होता की तो त्यांचा कोणीच नाही आणि दुसरीकडे विधिवत त्या बॉडीचे त्याला अंत्यसंस्कार करायचे होते. मग अर्जुन म्हणाला, मला ही बॉडी माझ्यासोबत घरी न्यायची आहे. ती म्हणाली, डॉक्टरांना विचारून सांगते. डॉक्टर म्हणाले, पण कसं शक्य आहे हे? आता अर्जुन फार चिडला. त्याच्या मगाच्या निर्विकार डोळ्यात राग दिसत होता. तसा तो डॉक्टर घाबरला. अर्जुन म्हणाला, डॅमिट, तुमच्या या हॉस्पिटलला दरवर्षी मी करोडो रुपये डोनेशन करत असतो. तुमच्या हेडला आणि ट्रस्टीजना विचारा हवं तर. आणि सगळे शॉक झाले. आहात कोण तुम्ही? त्यांनी विचारलं. मी अर्जुन देसाई. आणि हे नाव ऐकून डॉक्टर म्हणाले, सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि सगळ्यांनी पटापट हालचाली सुरू केल्या. अर्जुनने त्या डेड बॉडीचे सगळे अंतिम संस्कार विधिवत पूर्ण केले. त्या प्रेताला स्वतः अग्नी दिला. तरीही त्याचे डोळे तसेच निर्विकार होते. तो काही काळ तिथेच बसला, शून्यात बघत होता. मग आकाशाकडे पाहून एक आवंढा गिळून तिथून निघाला. तन्वी अजूनही फोन करत होती. आता अर्जुन त्याच्या घरी आला आणि शॉवर खाली जाऊन उभा राहिला आणि त्याचे इतका वेळ रोखून ठेवलेले सगळे अश्रू पाण्यात मिसळून वाहून गेले आणि तो तयार झाला. लग्न लावायला आता फक्त काही मिनिट शिल्लक होते. तन्वी सारखी अर्जुनचा फोन ट्राय करत होती, पण तो मात्र उचलत नव्हता. तिची तर फार बिकट अवस्था झाली होती. एकीकडे कुणालचं लग्न, रिया, आणि एकीकडे अर्जुन. त्याच्या काळजीने ती फार हवालदिल झाली होती. काय करू, कुठे शोधू त्याला? आतापर्यंत यायला हवं होतं त्यानं. तो ठीक तर असेल ना? त्याला काही झालं तर नसेल ना? कुणालचं लग्न नसतं तर तीच गेली असती त्याला शोधायला. तिचं जड इथंही लक्ष लागेना. कुणाल रिया सुंदर वरवधूच्या वेशात विधी पार पाडत होते. कुणाल तन्वीकडे अधूनमधून बघत होता. ती त्याला डोळ्यांनीच मन लावून विधी करायला सांगत होती. आणि शेवटी तो क्षण आला ज्यावेळी गुरुजी म्हणाले, कन्यादान कोण करणार? आता काय उत्तर द्यायचं? कोण करणार कन्यादान? रियाला माहीत होतं आई हॉस्पिटलमधून करणार होती कन्यादान, पण तशी काही तयारी दिसत नव्हती. गुरुजी म्हणाले, मुहूर्त निघून जातोय, कन्यादान करण्यासाठी कोण येणार आहे? त्यांना बोलवा. आणि इतक्यात पाठीमागून गर्दीतून आवाज आला, मी करणार रियाचं कन्यादान. आणि सगळ्यांनी तिकडेच पाहिलं आणि तन्वी तर फार आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघत होती. तो आवाज होता अर्जुनचा. तसे त्याला पाहून सगळेच शॉक झाले होते. अर्जुन झपाझप पावलं टाकत पुढे आला आणि त्यानं रियाच्या डोक्यावरून फार प्रेमानं हात फिरवला. ती सुद्धा आश्चर्यचकित होऊन त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि तिच्या डोळ्यात पाहून अर्जुनला पुन्हा काहीतरी आठवलं आणि रियाला सुद्धा त्याच्या स्पर्शात खूप माया जाणवत होती. आणि अर्जुन म्हणाला, गुरुजी, कन्यादानाचा विधी सुरू करा.